श्वानप्रेमी मित्रांनो, बऱ्याचशा डॉग लव्हरचं एक म्हणणं असतं की माझ्यासाठी प्रॉपर आणि माझ्यासाठी योग्य असा ब्रीड कुठला आहे, मी कुठला कुत्रा पाळायला पाहिजे जेणेकरून मला तो योग्य जाईल, मला तो परफेक्ट वाटेल. मित्रांनो, पहिलं तुमचं एक विजन फिक्स असायला पाहिजे की तुम्हाला कुत्रा हा चावण्यासाठी पाहिजे का, फिरण्यासाठी पाहिजे का, हाऊस म्हणून पाळायचा आहे का, घरच्या लहान मुलांची इच्छा आहे म्हणून पाळायचं आहे, ही तुम्हाला गोष्ट पहिलं क्लिअर असायला पाहिजे. म्हणजे राखणीसाठी पाहिजे का, शिकारीसाठी पाहिजे का, शो म्हणून पाहिजे का, चावायसाठी पाहिजे, ह्या गोष्टी आधी आपल्याला क्लिअर असायला पाहिजेत. तर आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपल्या महाराष्ट्रातल्या वातावरणामध्ये टिकणारे ब्रीड बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तर तुम्ही डॉबरमॅन पाळू शकताय, जर्मन शेपर्ड पाळू शकताय, रॉटव्हिलर पाळू शकताय, ग्रेट डेन पाळू शकताय, आणि जर स्मॉल ब्रीड मधून जर पाहिजे असेल तर तुम्ही पॉमेरियन पाळू शकताय, पग पाळू शकताय. ह्या सिडझू, लासा असे लहान पपीज, आणि मोठ्यामध्ये जर्मन शेपर्ड, डॉबरमॅन, रॉटव्हिलर, पग, पॉमेरियन, कारवान हॉर्न अशा प्रकारचे ब्रीड पाळू शकताय. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी माहिती सांगतो. आता माझ्या हातामध्ये हे जर्मन शेपर्ड डबल कोटचं फिमेल पपी आहे. म्हणजे हे जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा. तर जर्मन शेपर्डची एक खासियत असते, हे जर्मन शेपर्ड असतानाच अँब्युलेशन मध्ये असतं. म्हणजे पुढच्या बाजूने मोठं आणि मागच्या बाजूने लहान असं उतरतं निमुळत्या आकाराचं. तर जर्मन शेपर्ड ही जी ब्रीड आहे, ही ह्याची जर प्रॉपर जर खाणं पिणं ह्याला भेटलं आणि व्यवस्थित जर ह्याची वाढ झाली तर ही कमरे एवढं पिल्लू होऊ शकतं. आणि ताकदीला एकदम जबरदस्त असतं, कारण की लांडग्याचं आणि कुत्र्याचं सिमेंस मिक्स करून ही ब्रीड बनवलेली आहे. तर जर्मन शेपर्ड जो ब्रीड आहे, ही चावताना माणसाच्या कमरेच्या वरच्या भागाला चावतात. म्हणजे पोटाला चावू शकन किंवा पाठीला किंवा आसपास गळ्याच्या आसपास चावू शकतात. आणि जे काही छोटी छोटी ब्रीड आहेत, पॉमेरियन, पग, हे तुम्हाला चावताना ह्या साईडला चावू शकतात, म्हणजे मागच्या साईडला किंवा मांडीला. तर प्रत्येक कुत्र्याची चावायची पद्धत वेगळी आहे, भुकायची पद्धत वेगळी आहे. कुत्रा कसा भुकतोय, त्याला काय पाहिजे, त्याला भूक लागल्यावर कसा भुकतो, नवीन माणूस दिसल्यावर कसा भुकतो, त्यानंतर जर कुणीतरी त्याच्यावर चाल करून आलंय तर कसा भुकतो, किंवा कुणीतरी एकदमच अनोळखी माणूस अचानकच येतोय आणि तो मालकाला काहीतरी काय गोष्टी सांगतोय, त्यावेळेस कसा भुकतोय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्या थोड्या समजून घ्यायला पाहिजेत. दुसरा विषय आहे डॉबरमॅन. तर डॉबरमॅनचं कसं आहे, ते त्याला शेपुट्टी नसल्यामुळे एकतर तो घाबरलाय का नाही हे समोरच्या माणसाला समजतच नाही. तो कारण की कुत्र्याचा एक स्वाभाविक गुणधर्म असा आहे, तो जर घाबरला तर त्याची शेपटी खाली घालतो. डॉबरमॅनला शेपटीच नसल्यामुळं ते घाबरलंय का नाही हे कोणाला समजतच नाही. त्यामुळं तो पुढचा कुत्र्याला वाटतं की हा मला घाबरला नाही, आणि पुढचा कुत्रा त्याला ऑटोमॅटिक घाबरतो. त्यामुळे डॉबरमॅन पुढच्या माणसावर असेल किंवा पुढच्या इतर जनावरावर असेल तो अधिक चाल करतो. त्यामुळं डॉबरमॅन हा फुल 24 तास अलर्ट असणारी ब्रीड आहे. तुम्ही डॉबरमॅन पण पाळू शकता, मी फोटोमध्ये डॉबरमॅन दाखवलंच आहे. आणि तिसरी गोष्ट आहे रॉटव्हिलर. रॉटव्हिलर जे आहे ते शांत ब्रीड आहे, म्हणजे जास्त कालवा हलवा करीत नाही, जास्त भो 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 करीत नाही. तो चावायच्या टायमाला बरोबर चावतो, आणि त्याला त्याच्या जबड्यामध्ये जास्त ताकद असल्यामुळे तो जास्त प्रमाणात बाईट घेऊ शकतो, म्हणजे मोठ्या आकारात चावा घेऊ शकतो. त्यामुळं रॉटव्हिलर तुम्ही पहिलं जर कुठलं जर ब्रीड पाळलेलं असेल किंवा रॉटव्हिलरचा अनुभव असेल तरच तुम्ही रॉटव्हिलर पाळायला पाहिजे. तर चौथा आहे आपला ग्रेट डेन. ग्रेट डेन हा तुम्ही बघू शकता फोटो दाखवलेला. तर ग्रेट डेनचं कसं होतंय, त्याला हाईट जास्त असल्यामुळे त्याला एकतर त्याचं साईजच मोठी आहे. तर ह्या पिल्लांना जर तुम्ही वाटीमध्ये, प्लेटमध्ये जर फिडिंग देत असताल तर त्याला डबलच फिडिंग लागते. त्याला ह्यांना जर वाटीमध्ये जर फिडिंग असेल तर त्याला पाटीमध्ये फिडिंग लागते, कारण की त्याचा आहार जास्त आहे. आणि ग्रेट डेनचा चावा जर म्हणलं तर एकतर गळ्याला किंवा गालाला असं त्याचा चाव असतो, म्हणजे वरच्या बाजूला. कारण की आता आपलं तुम्ही जर बघितलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काय अध्यक्ष आहेत आपले आदरणीय राजसाहेब ठाकरे, यांच्या घरी पण जेम्स आणि बॉन्ड दोन ग्रेट डेनचे पप्पी म्हणजे शॉन होते. तर त्यांच्या वाईफला ते गालाला चावलेलं होतं. ह्याच्यावरून तुम्ही एक अंदाज घेऊ शकता. त्यांचं चावणं जर झालं तर बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ग्रेट डेनच्या चावायचं जे हे आहेत तर ते गालाला चावत असतं. तर आता चौथं जे आहे, ग्रेट डेन झालं, डॉबरमॅन झालं, रॉटव्हिलर झालं,
पॉमेरियन हे ज्या बारक्या ज्या ब्रीड आहेत ह्या तुम्हाला म्हणजे नवीन कोणी आलं तर सारखं भोबा भुकत असतात, पण त्यांचं चावायचं जर म्हणलं तर ते माणसाच्या पायाला चावत असतात, गुडघ्याच्या खालच्या बाजूने. तर असे हे ब्रीड आहेत. तर तुम्हाला यापैकी कुठली ब्रीड पाहिजे आहे तुम्ही ठरवून ही ब्रीड घेऊ शकता. आणि कारवान हाऊंड, मुदळ हाऊंड, ग्रे हाऊंड, पश्मी, राजापल्लेम हे जर तुमच्याकडं शेळी फार्म असेल, गोट फार्म असेल किंवा शेतीसाठी तुम्हाला शेतीच्या राखणीसाठी पाहिजे आहे तर तुम्ही ग्रेट डेन, कारवान हाऊंड, मुदळ हाऊंड, राजापल्लेम, पश्मी असे शिकारी ब्रीड पाळू शकता. कारण की ह्या कारवान हाऊंडला, मुदळ हाऊंडला, राजापल्लेम यांना पेस जास्त लागतो, मोकळी जागा लागते, त्यांना पळायला खेळायला जास्त जागा लागते. जर ह्यांना जर फ्लॅट सारख्या ठिकाणी जर कोंडून ठेवलं, कारवान असेल किंवा मुदळ, तर ह्यांचे हातपाय थोडेसे बेंड होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्यांना ओपन पेस, ज्यांच्याकडं पण शेती आहे, ज्यांच्याकडं पुढं घराच्या पुढं मोठं गार्डन आहे, अशा लोकांनी ही ब्रीड पाळली तरी काय वावडं ठरणार नाही. कारण की ज्यांना पण सकाळी उठून व्यायाम करायची सवय आहे, बाहेर जॉगिंगला जाणारी जी लोक आहेत, ह्यांनी ही ब्रीड पाळली तरी एक नंबर राहते. तर अशा पद्धतीने हे कुठला श्वान पाळायला पाहिजे ह्यावर थोडं आपण चर्चा केलेली आहे. माहिती कशी वाटली ही मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.